आज औंधचं मैदान पार पडते आणि आज त्यात खऱ्या अर्थानं फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरला आहे माऊली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, चांगला पळतोय माऊली. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा अभिनंदन आपलं. धन्यवाद. फायनलचा मानकरी ठरला आहे, अजून फायनल पण बाकी आहे, पण चांगली गाडी पळाली आज. काय सांगाल गाडीबद्दल? काय नाही, गाडी दोन्ही फेरं चांगली पळाली. कडन पळाली आता. कडन कुणाबरोबर आज आपला माऊली? ही बुलट खडक वाचली. कसं काय नियोजन झालं होतं? काय नियोजन केलं आपलं हे आहेत का प्रवीण रुपनवर पैलवान आणि हे मग काय स्वप्नील सनस, या दोघांनी नियोजन केलं. कालच केलं आणि कालच नियोजन झालं ना आपलं. हो पळवली गाडी. आता बुलेट बद्दल तुम्हाला तर माहिती आहे. हो कंटिन्यू तिचं नाव असतं, वारंवार संघर्ष योद्धा म्हणून त्याला म्हटलं जातं. काय सांगाल बुलेट बद्दल? पण काय सांगाल? नाही, चांगली पळते बुलेट, काय नाही. आज मला वाटतं ही पहिल्यांदा जोडी पळाली का? हा, पहिल्यांदाच पळाली. कसा वाटला दोन्हीचा पळ? चांगला आहे, चांगला पळ. ड्रायव्हर कोण होता आपलं? ते हे संतू ड्रायव्हर मोरगाव. काय सांगाल माऊलीची वैशिष्ट्य? काय सांगाल? आता माऊलीचं काय नाही, माऊली जिथं जाईल तिथं राहतो. माऊलीचं काय नाही. किती वर्षांचा आहे माऊली साधारणतः? माऊली 2 वर्ष झालीच ते. 2 वर्ष झाली. आपलं गाव कोणतं म्हटलं? गिरवी, बामणाची गिरवी, माळशिरस तालुका. बरं. एवढ्या लांबून नाराज कधी करत नाही? नाही, कवाच कुठल्या मैदानात नाराज नाही करत. आणि आज म्हणतात म्हणजे कडनं गाडी पळाली, म्हणजे कड लागली तरी पण कडन पळायला चांगलं. हो, कडन 7 नंबर तास. पब्लिकचं काय नाही, दोन्हीकडं ती दोन्ही खांदी पब्लिकचंच आहे. त्याचं नाही. माऊल्यात आपला किती वेळ गटात पळवला होता? 55 मध्ये पळवला होता. आणि सेमीफायनल 6 मध्ये कडनं पळून गाडी गोलालात राहिली. आता बघायला गेलं तर बघा, आता बैलगाडी क्षेत्र आहे, याच्यामध्ये कडनं पळणाऱ्या बैलाला डिमांड जास्त आहे. आता आपला नंदी दोन्ही खांदी पब्लिकनं पळतोय, काय सांगाल मग? काहीच अडचण नाही, दोन्ही खांदी पळतोय. उजवीनं जास्त स्पीड लावतोय, पण आता ही बुलेट डावीची आहे. बरं. हां. ती म्हणली नाही, उजवीनं नाही घालत, तुमचा पळवा डावीनं. डावीनं आमचा काय घालत नाही, आमचा एकच खांदी बैल आहे. असू दे म्हणलं, काय नाही, आमचं दोन्ही खांदी पळतो. मग कुठंतरी आपल्या बैलावरचा आपला विश्वास असतो. हां, तर तो साध्य पण करतोय माऊली, काय सांगाल? नाही नाही, काय नाही, साध्य करून दाखवतो. नियोजन कोण करतं माऊलीचं? स्वतः मीच करतो. तुम्हीच करता? हो, स्वतः मला काय नाही. माऊली आपला कसा घरच्या गायचं खरेदी खरेदी आणते. कुठनं घेतला होता? तिकडं हे आणलंय कर्नाटकमधून. वासरू आणलं होतं. बरं. हो, म्हणजे आदत असतानाच आणलेला आहे. हां, आजच असताना आणलं. साधारण आता किती वय आहे त्याचं? 2 वर्ष झाली असतील. आता चौसा झाला. चौसा झालाय. किती गुलाल झाले आजपर्यंत माऊलीचे? लय गुलाल झाले, 20-25 गुलाल. बर. तो दोन्ही खांदी पब्लिकनं तर पळतोयस. मग आता पायरा वगैरे करताना कसं तुम्ही पायरा कसा बघता? काय नाही, असं आपल्यालाच फोन येते. हां. फोन आले की आम्ही बैल बघून करतो, आपलं बरं वाटलं काय. कसं काय दोन्ही बैल आपली व्यवस्थित पळतील त्या मापानं आम्ही पायरा करतो. असं काय दुसऱ्या जवळनी फोन आला आणि ती पायऱ्याला फुगायचं आणि ती तसलं नाही आमच्याकडे. आला फोन बी उचलायचा, चांगला बैल असला तर, मोकळा बैल हे असला तर पळू म्हणतो आम्ही. मोकळा झाला तर म्हणतो पायरा झालाय, पुढे मग पुढच्या मैदानात एखादं पळू. आता सेट बघायला गेलं तर कुठेतरी बघा, आता पायऱ्या करायचं म्हणलं की आजकाल पायऱ्या वाचून लय वादविवाद चालू असतात. वायदीचा प्रकार जास्त असतो. तुमच्या निदर्शनास काय आहे, तर काय सांगाल तुम्ही? लय गोळ आहे वायदी. हां. वायदीचं लय, वायदीमुळं चांगली बैल सुद्धा गुलालात नाही. बर. वायदीमुळे तसं आहे, गोरगरिबाला वायदी देणं होत नाही. हां हां, असं आहे ते. बरोबर आहे. नक्कीच चांगला मैदान पार पडताना आज गुलाबाचा तुम्हाला मान दिला आपल्या माऊलीने. आता फायनल पण आहे, नक्कीच 1 नंबर करेल ही तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.